Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियोटाइडबद्दल सगळं बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचाच पुढचा जो पार्ट आहे तो बघणार. न्यूक्लियोटाइडबद्दल थोडंसं जर हे करायचं रिव्हिजन करायचं म्हटलं तर हे 3 पार्ट होते. नायट्रोजनस बेस, मग शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. ओके, नायट्रोजनस बेसचे होते ते 2 टाईपचे होते. वन इज द प्युरिन अँड अनदर इज द पायरिमिडिन. प्युरिनमध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन होतं. ह्याच्यामध्ये सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. थायमिन जे होतं दॅट इज प्रेझेंट इन DNA आणि हे आर येते, सो दॅट इज प्रेझेंट इन RNA. ओके, आणि हे बोथ दोन्हीमध्ये प्रेझेंट होतं. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये जर बॉन्ड तयार झाला देन दॅट दी एन ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि ह्या दोन्हीला मिळून दॅट इज द काय म्हणतात ते ह्या दोन्हीला मिळून दॅट इज द न्यूक्लियोसाइड. ओके, न्यूक्लियोसाइड. आणि ह्याच्यामध्ये परत इथं बॉन्ड तयार होतं दॅट इज द फॉस्फोइस्टर लिंकेज आणि देन हे तिन्हीला मिळून म्हणतात दॅट इज द न्यूक्लियोटाइड. ओके, न्यूक्लियोटाइड एवढं पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. आणि थायमिनचा अनादर वन नेम जर युरॅसिलच्या ह्याच्यात लिहायचं म्हटलं देन 5-methyl uracil. ओके, 5-methyl uracil, दॅट्स इट. ओके, डन. आय होप की पाठीमागचं लेक्चर इज एव्हरीथिंग रिवाइज्ड. ओके, तर लेट्स कंटिन्यू today's lecture. DNA as an acidic substance present in nucleus was first identified फ्रेडरिक मिशर. ओके, DNA जो आहे ना, DNA आहे ते ॲसिडिक आहे. ओके, ॲसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस. ओके, म्हणजे DNA ॲज अन ॲसिडिक सबस्टन्स न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आहे इन न्यूक्लियस. ओके, पहिल्यांदा कोणी बघितलेलं दॅट इज फर्स्ट आयडेंटिफाईड बाय फ्रेडरिक मिशर. FMEISCHER, फ्रेडरिक मिशर इन 1869. ओके, ही नेम्ड इट ॲज न्यूक्लिन. मग ह्यानं नाव काय दिले ह्या ह्याला DNAला तर न्यूक्लिन, NUCLEIN. ओके, न्यूक्लिन असं नाव दिलेलं. ओके, however due to technical limitation in isolating such a polymer intact, the elucidation of structure of DNA remained elusive for long period of time. It was only in 1953 that James Watson and Francis Crick, based on X-rays diffraction data produced proposed. म्हणजे वॅटसन आणि क्रिकनं काय केलं, द व्हेरी सिम्पल बट फेमस डबल हेलिक्स मॉडेल. डबल हेलिक्स मॉडेल कोणी दिलं? डबल हेलिक्स मॉडेल कोण दिलं तर दॅट इज वॅटसन अँड क्रिक. आणि ह्याला डाटा कोणी प्रोड्यूस केला होता तर दॅट इज विलिकन्स अँड फ्रँकलिन. ओके, विलिकन्स अँड फ्रँकलिननं डाटा प्रोड्यूस केला होता, म्हणजे डाटा प्रोड्यूस केला होता, परंतु हे प्रपोज कोणी केलं तर दॅट इज वॅटसन अँड क्रिकनं प्रपोज केलं. ओके, स्ट्रक्चर ऑफ DNA स्ट्रक्चर. वन ऑफ द हॉलमार्क ऑफ देअर प्रपोजिशन वॉज पेअरिंग बिटवीन द 2 strands ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स. ओके, 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्समधले पेअरिंग. However, this proposition was also based on the observation of Erwin Chargaff that for double-stranded DNA, the ratios between AT and GCS म्हणजे आर कॉन्स्टंट. हा चारगाफ रूल आय होप एरविन चारगाफ इज ऑल्सो एरविन चारगाफ, CHERGA, एरविन चारगाफ. काय म्हणतंय तर बाबा AT डबल बॉन्ड GC हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. सो ह्यांचा जो रेशिओ असतो ना ह्याच्यामधला हा कॉन्स्टंट असतो. सांगायचं ह्याला काय म्हणायचं, रेशिओ जो असतो ना हा कॉन्स्टंट असतो. बस एवढं सांगायचं हे एरविन चारगाफनुसार. ओके, दॅट्स ऑल.
आता आपण काय काय भेटला, न्यूक्लियोटाईडची पहिल्या स्टार्टिंगला रिव्हिजन घेतली. त्यानंतर DNA काय, DNA हा ॲसिडिक सबस्टन्स म्हणून न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. पहिल्या स्टार्टिंगला कोणी बघितलेलं तर फ्रेडरिक मिशरनं बघितलेलं. ओके, फ्रेडरिक मिशरनं बघितलेलं. आणि त्यांना त्याला नाव काय दिलं तर दॅट इज द न्यूक्लियन असं नाव दिलेलं. ओके, मग त्यानंतर थोडंसं पाठीमागं पडला स्टडी ह्याचा. पण त्यानंतर मग डबल हेलिक्स मॉडेल जे कोणी दिलं, वॅटसन अँड क्रिकनं. परंतु त्याला डाटा कोणी डाटा कोणी दिलेला तर त्यासाठी विलिकन्स आणि फ्रँकलिननं डाटा दिलेला. ओके, ह्याच्यानुसार काय तर डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ द DNA. ओके, आणि त्यानंतर एरविन चार्गापनं काय म्हणतात तर रेशिओज असतो ना ॲडेनिन आणि थायमिन आणि ग्वानिन आणि सायटोसिनचा जो रेशिओ असतो ना दॅट इज कॉन्स्टंट. हे कोण, एरविन चार्गाफ. ओके, दॅट्स ऑल. डन. आत्तापर्यंत आय होप की कोणाला काही डाऊट नसेल. ओके, राईट. आता पुढं जाय, लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, the pairing confers a very unique property to the polynucleotides. They are said to complementary to each other. ओके, म्हणजे ही कॉम्प्लिमेंटरी एकमेकाला. सपोज ते सांगूया आपण, तुम्हाला पुढं काय सांगतो. I will explain. Okay, and therefore if the sequence one strand is known, the sequence another strand will. म्हणजे सपोज here is on A, then हे सांगितलं ना AT आणि GC, म्हणजे इथं A आला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी T येणार. ओके, तर जर G आला त्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी C येणार. जर इथं सपोज T आला देन ह्याला कॉम्प्लिमेंटरी A येणार. जर C आला देन ह्याला कॉम्प्लिमेंटरी काय येणार, G येणार. दॅट इज दी कॉम्प्लिमेंटरी. ओके, म्हणजे एका सपोज एक स्टँड असेल असं काय AGTC G सपोज C असं काय जरी एखाद सपोज स्टँड असेल देन एचं काय येणार AT, GC, Tचं काय येणार A, चं काय येणार Cचं G, Gचं C, Cचं G. दॅट्स ऑल. म्हणजे एका स्ट्रँडवरची जर आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असेल देन दुसऱ्या स्ट्रँडवरची आपण इन्फॉर्मेशन इझिली काढू शकतो, हे सांगितलं. ऑल्सो इफ वन स्ट्रँड act as a template for synthesis of a new strand, the two double-stranded DNA is produced would be identical to the parental molecule because this genetic implication became very clear. The salient features of double helix structure, म्हणजे ह्या डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर होतं ना ह्याचे काय सायलेंट फीचर्स आहेत. ओके, इट इज मेड ऑफ, हे जस्ट एकदा रीड करा. It is made up of two polynucleotide chains. Yes. Suppose, right, here is two. Okay, right. That's our structure. Our DNA. It's my DNA. Okay. It is made up of two polynucleotide chains where the backbone is considered as sugar, phosphate, and bases project inside. ओके, म्हणजे बॅकबोन हे जे आहे ना हे दॅट इज कशाचं बनलेलं असते, शुगर आणि फॉस्फेटच असते. शुगर आणि फॉस्फेट वेअर हे जे आतमध्ये असते ना दॅट इज बेसिस प्रोजेक्ट इनसाइड. ओके, बेसिस प्रोजेक्ट इनसाइड हे जे असतात ना आतमध्ये, आणि हे जे फॉर्म होतं ना साईडचं दॅट इज द शुगर आणि फॉस्फेटचं असतं. परंतु हे जे आतमध्ये असते ना दॅट इज द बेसिस. ओके, right, done. The two chains have anti-parallel polarity. म्हणजे सपोज हे जर 5 हे जर सपोज 3 असेल देन हिथं जे असतं ना हिथं 5 असतं आणि इकडून कसं गेलं आहे असं गेलं आहे ना, सो हेअर मस्ट बी 3 प्राईम, 5 प्राईम, 3 प्राईम. ओके, right, it means if one chain has polarity 5 prime to 3 prime, the other has 3 prime to 5 prime, म्हणजे अपोजिट असतं. ओके, the bases paired through hydrogen bonds forming thymine opposite to vice versa. Guanine is bonded with cytosine 3 and yes, तेच आपण मगाशी AT, G
here are 2, here are 3. Okay, ते सांगितलं आहे. Adenine forms hydrogen bonds with thymine and vice versa. Okay, that's all. As a result, always purine comes opposite to the pyrimidine. This generates approximately uniform distance with strands helix. Okay, the two chains are coiled in right hand. The pitch of the helix is 3.4 nanometer. Is the 3.4 into the there are roughly 10 base pairs in each 10 ton. Consequently the distance will 0.34 nanometer. म्हणजे ह्यांना काय सांगायचं की बाबा 3.4 2 चेन्स म्हणजे हा जो पोर्शन आहे ना, हा एवढा पोर्शन जो असतो ना, दिस इज 3.4 नॅनोमीटरचा आहे, राईट. हा 3.4 नॅनोमीटरचा आहे. मग ह्याच्यामध्ये 10 बेस पेअर्स असतात. मग ह्या दोन बेस पेअरमधलं डिस्टन्स जे आहे ना, दॅट इज 0.34 नॅनोमीटर एवढं सांगायचं. ओके, दॅट्स ऑल. 3.4 नॅनोमीटर, दॅट इज रफली 10 बेस पेअर. सगळ्या ह्याच्यामध्ये 10 बेस पेअर्स असते. सो 0.34 नॅनोमीटर हे असते. ओके, म्हणजे त्यांना एवढं काय सांगायचं की बाबा एवढं जे आहे ना, दॅट इज 3.4 नॅनोमीटर. ओके, मग ह्याच्यामध्ये 10 एवढे हे असतात सपोज. मग ह्याच्यामधलं एवढं जे डिस्टन्स आहे ना, दॅट इज 0.34 नॅनोमीटर आहे एवढं सांगायचं. ओके, द प्लेन ऑफ द बेस पेअर स्टॅक्स ओव्हर this is addition and confer stability to the helical structure. Okay, that's all. खत्म. ओके, आता इथं काय दिलं बघा. द प्रपोजिशन ऑफ डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA and its simplicity in explaining genetic implication become revolutionary. Very soon Francis Crick proposed central dogma. Yes, that is the सेंट्रल डॉग्मा. ओके, सेंट्रल डॉग्मामध्ये काय म्हणते, मोलिक्युलर बायोलॉजी विच स्टेट्स द जेनेटिक DNA to RNA and RNA ते प्रोटीन. DNA ते RNA ते प्रोटीन. ओके, DNA पासून DNA दॅट इज द रेप्लिकेशन. DNA पासून जर DNA फॉर्म झाला दॅट इज रेप्लिकेशन. DNA पासून जर RNA फॉर्म झाला किंवा इन्फॉर्मेशन DNA पासून RNA, देन दॅट ट्रान्सक्रिप्शन. आणि ते जर RNA पासून जर हे झालं, प्रोटीन फॉर्म झालं, दॅट इज द ट्रान्सलेशन. आणि हेच आपल्याला या पूर्ण लेक्चरमध्ये बघायचं, सॉरी पूर्ण या टॉपिकमध्ये बघायचं. DNA to DNA दॅट इज द रेप्लिकेशन, देन ट्रान्सलेशन अँड देन ट्रान्सक्रिप्शन अँड देन ट्रान्सलेशन. दॅट्स ऑल, खतम. ओके, लेट्स रिवाइज. पहिल्या स्टार्टिंगला हे रिव्हिजन केलेलं आपण. ओके, त्यानंतर काय होतं, DNA पहिल्या स्टार्टिंगला न्यूक्लियसमध्ये ॲज अन ॲसिडिक सबस्टन्स म्हणून कोणी डिस्कवर केला, तर दॅट इज फ्रेडरिक मिशरने डिस्कवर केलं. काय म्हणून, न्यूक्लिन म्हणून डिस्कवर केलं. परत त्याचा थोडासा स्टडी पाठीमागे पडला, परंतु त्यानंतर वॅटसन आणि क्रिकनं काय केलं, एक डबल हेलिक्स मॉडेल प्रोड्यूस केलं. ओके, एरविन चार्गापनं काय सांगितलं की बाबा ॲडेनिन आणि थायमिन आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांचा जर रेशिओ असतो ना, हा कॉन्स्टंट असतो. एका स्टँडर्डचं जर आपल्याला हे माहिती असेल, देन अनदर स्टँड आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो, हे सांगितलं. ओके, आणि त्यानंतर हे जे साईड दॅट इज द बॅकबोन कशाने फॉर्म झालेलं असते, याचे काही रूल्स वगैरे सांगितले. काय त्याला रूल्स म्हटलं आहे ना, सॉरी सायलेंट फीचर्स सांगितले. सायलेंट फीचर्समध्ये काय सांगितले की बाबा एक बॅकबोन जे आहे ना, शुगर आणि फॉस्फेट्सपासून बनलेलं असतं आणि आत बेसिस प्रोजेक्ट इनसाईड वगैरे सांगितलं. ATGC हे अपोजिट असतात, अँटी पॅरलल असतात वगैरे, हे तेवढं सांगितलं. आणि हे जे असतं ना, दॅट इज 3.4 नॅनोमीटरचं असतं. आणि दोन ह्याच्यामधलं जे असतं ना, हे डिस्टन्स दॅट इज 0.34 नॅनोमीटर. ओके, आणि दॅट्स ऑल. आणि त्यानंतर सेंट्रल डॉग्मामध्ये काय, तर एवढी सगळी कन्सेप्ट. ओके, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड रेप्लिकेशन, दॅट्स ऑल. ओके, आय होप की एव्हरीथिंग इज क्लिअर अँड आय होप की हाच लेक्चर तुम्हाला इझिली एकदम समजलं असेल. काय यार, म्हणजे एकदम सोपं तर आहे काय, ह्यात जास्ती लय असं कॉम्प्लिकेट पण मी जरा पण नाही केलेलं आहे. ह्यामध्ये एकदम DNA रिलेटेड थोडंसं पहिल्या स्टार्टिंगला डिटेलिंगमध्ये सांगितलं आहे.
परत हे वेगळं करून सांगितलं आहे, त्यानंतर हे सांगितलं आहे, आणि त्यानंतर हे रूल सायलेंट फीचर सांगितले आहेत. बस सायलेंट फीचर्स तर तुम्हाला अगोदरच सगळे समजलेले, त्यात समजून सांगायसारखं तर कायच नव्हतं. आणि आता हे तर समजून सांगायसारखं जर म्हटलं इथं काय आहे, तर सपोज हा DNA, ओके, सपोज इकडे एक पेज लवकरच तुम्ही परत म्हणून रडत बसू नका की बाबा सांगितलं नाही असं. सपोज हा DNA, ओके, तर DNA पासून जर DNA फॉर्म होत असेल, देन काय होणार, रेप्लिकेशन, दॅट्स ऑल रेप्लिकेशन. ओके, आता सपोज हे पुढं आहेच, सध्या जरी समजलं ठीक आहे, नाही समजलं देन ओके, नाही समजलं तरीसुद्धा काय प्रॉब्लेम. RNA, सपोज mRNA जाऊ द्या, RNA, ओके, DNA पासून जर RNA फॉर्म झाला देन दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन. ओके, ट्रान्सक्रिप्शन, ओके, TION, ओके, दॅट्स ऑल. आणि तेच जर RNA पासून जर प्रोटीन फॉर्म झाला किंवा इन्फॉर्मेशन जे आहे ते RNA पासून प्रोटीनकडे जर गेली देन दॅट इज कॉल्ड ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन, दॅट्स ऑल, खतम. इथे mRNA ला आहे. ओके, दॅट्स कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅकेजिंग ऑफ DNA हेलिक्स स्टार्ट करू. ओके, डन. थँक्यू सो मच. बाय बाय.